हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. मे महिना संपत आलेला आहे आणि आता जून महिन्यामध्ये मुलांच्या शाळा चालू होतील. म्हणूनच मी स्कूल सिरीज चालू केलेली आहे. तर त्यामध्ये आपण वेगवेगळे टिफिन बॅग बघणार आहोत, तसेच वेगवेगळे पाऊचसुद्धा बघणार आहोत. तर या सिरीजमधला आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि यामध्ये मी ही टिफिन बॅग दाखवलेली आहे. तर ही टिफिन बॅग नॉर्मल बॅगेसारखी सेम नाही, तर ही वेगळी आहे. तर ह्यामध्ये काय वेगळेपण आहे, तर आपण ह्या बॅगेमध्ये बॉटल ठेवण्यासाठी वेगळा असा पाऊच केलेला आहे, जेणेकरून आपली बॉटल व्यवस्थित राहावी. आपल्या नॉर्मल टिफिन बॅगमध्ये बॉटल ठेवायला गेलो तर ती बॉटल व्यवस्थित राहत नाही, ती सारखी खाली पडत असते. त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने पाऊच केला तर तुमची बॉटल व्यवस्थित अशी राहील. ही टिफिन बॅग अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर ही टिफिन बॅग बनवण्यासाठी माझ्याकडे घरात कापड शिल्लक होतं, तेच कापड मी घेतलेलं आहे. तर हे कापड किती आहे हे मी तुम्हाला मोजून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल की आपल्याला किती कापड लागेल. तर हे कापड 29 इंच बाय 36 इंच आहे. तुम्हाला सुद्धा जर एवढी मोठी बॅग बनवायची असेल तर एवढं कापड लागेल, कारण आपल्याला एवढं पूर्ण कापड लागलेलं आहे. आणि आतमध्ये आपण अस्तर म्हणून दुसरं कापड वापरलेलं आहे. जर समजा तुमच्याकडे एवढं मोठं कापड नसेल तर तुम्ही अजून छोटीशी बॅग बनवली तरी चालेल. माझ्याकडे एवढं कापड होतं त्यामुळे मी मोठी बॅग बनवलेली आहे, जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये वगैरे जाताना सुद्धा तिचा वापर करता यावा. आपली बॅग थोडीशी कडक होण्यासाठी किंवा स्ट्रेट राहण्यासाठी त्यामध्ये मी ह्या गोणीचा वापर केलेला आहे. तर आपल्याकडे 2 प्रकारच्या गोणी असतात, तर एक खूप नरम असते आणि एक थोडीशी कडक असते. तर मी चांगल्या क्वालिटीची कडकवाली गोण घेतलेली आहे, जेणेकरून आपली बॅग व्यवस्थित अशी कडक व्हावी. आता मी आपलं मेन फॅब्रिक, गोण आणि अस्तर कट करून घेतलेला आहे. ते एकमेकांवरती ठेवून जोडून घेते आणि नंतर मग तुम्हाला मेजरमेंट किती घेतलं हे सांगते. आपण मेन फॅब्रिकवरती गोण ठेवून नंतर त्यावरती अस्तर ठेवून त्यावरती शिलाई मारून घेतलेल्या आहेत आणि आपण ह्याच्यावरती उभ्या आणि आडव्या अशा सुद्धा शिलाई मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपलं कापड व्यवस्थित असं एकमेकांना चिटकून राहील. वरच्या साईडून आपण पट्टी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि सेम याच पद्धतीने आपण दुसरा चौकोन सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता आपण याचं मेजरमेंट किती आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मी हे 13 इंच बाय 11 इंचाचे 2 स्क्वेअर घेतलेले आहेत. तुमचं कापड कमी असेल किंवा तुम्हाला ह्यापेक्षा छोटी करायची असेल तर 2 इंचाच्या फरकाचं मेजरमेंट ठेवायचं आहे. इथे आपण 13 इंच बाय 11 इंच घेतलेलं होतं, तर तुम्ही 10 इंच बाय 12 इंच सुद्धा घेऊ शकता. आता आपण आपल्या बॅगच्या साईजनुसार साईडचा पट्टा किती घ्यायचा हे बघूयात. ते बघा, मेजर टेप अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढं मेजरमेंट येईल त्यापेक्षा 2-3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर आपलं हे अंतर 37 इंच आलेलं आहे. तर आपण हा बेल्ट किती घेतलेला आहे हे मोजूयात. तर हे बघा, इथे घडी आहे आणि ह्याची एक साईड मी फोल्ड केलेली आहे आणि आता आपण घडीवरती बेल्ट किती आहे तो मोजूयात. तर आपल्या घडीवरती बेल्ट 19 इंच आहे, म्हणजे आपला 38 इंच बेल्ट तयार आहे. आणि रुंदीला पण हा 5 इंच घेतलेला आहे. तुम्ही जरी छोटी बॅग बनवत असाल तरी रुंदीला ती 5 इंचच घ्यायची आहे आणि उंचीला आपल्या मेजरमेंटपेक्षा 2 ते 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जास्त झालं तरी चालेल, कमी पडायला नको. आता आपण बॉटल ठेवण्यासाठी वेगळा असा चौकोन तयार करून घेतलेला आहे, तर तो मोजून बघूयात किती आहे तो. तर तो 11 इंच बाय 9 इंच आहे आणि त्या चौकोनला आपण दोन्ही साईडून डबल फोल्ड करून पट्टी फोल्ड केलेली आहे. आणि तुम्ही जर बॅग ही छोटी बनवत असाल तर तुमच्या बॅगेपेक्षा हे 2 इंचाची कमीच ठेवायचं आहे. रुंदीला मात्र आपण सेमच घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल आपण कसं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि आपल्या बॅगच्या साईजनुसार कसं मेजरमेंट घ्यायचं ते. आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात. आता आपण जो लांब बेल्ट तयार करून घेतलेला होता तो खाली ठेवायचा आहे. त्यानंतर 1 ते 1.5 इंच अंतर सोडून बॉटलसाठी जो आपण स्क्वेअर तयार करून घेतलेला होता तो ठेवायचा आहे. त्यानंतर आपण मोठा स्क्वेअर ठेवायचा आहे. तर मोठा स्क्वेअर ठेवताना आपण खालच्या बेल्टच्या लाईनलाच ठेवायचा आहे. खालच्या साईडला शिलाई मारताना आपण सुई खाली घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कापड व्यवस्थित असं फिरवता येईल. त्यानंतर आपण वरचंच कापड फक्त फिरवायचं आहे, म्हणजे जो आपण वरचा मेन पीस आहे तोच फक्त फिरवायचा आहे. आपण बॉटलसाठी जे कापड घेतलेलं आहे ते ह्या शिलाईमध्ये घ्यायचं नाही, ते आपण अशा पद्धतीने साईडला करायचं आहे. फक्त आपल्या वरच्याच कापडावरती शिलाई मारायची आहे.
त्यानंतर पुन्हा आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि चौकोनच्या दुसऱ्या टोकावरती सुद्धा आपण सुई खाली ठेवायची आहे आणि फक्त आपण वरचा चौकोन फिरवायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल। बाकी आता आपण जसं नॉर्मल शिलाई मारतो सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा माझा बेल्ट थोडासा शिल्लक राहिलेला आहे त्यामुळे मी तिथेच डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे। तुमचा तो एक्स्ट्रा शिल्लक राहिला तर तो कट करायचा आहे आणि आपल्याला जेवढा फोल्ड करायला लागणार आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि नंतर मग तो फोल्ड करून नंतर आपण शिलाई मारायची आहे। हे बघा आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि शिलाई मारून झाल्यानंतर हे आपला अशा पद्धतीने दिसेल। आपण बॉटलसाठी जो चौकोन तयार केलेला होता तो अशा पद्धतीने दिसला पाहिजे म्हणजे आपण जोडलेला आहे ते बरोबर जोडलेला आहे। आता आपण याच्यावरती दुसरा पार्ट जोडायचा आहे। तर दुसरा पार्ट जोडताना बेल्टच्या लेवललाच हा दुसरा पार्ट जोडायचा आहे। बॉटलचा चौकोन जोडताना अगोदर आपण ज्या लेवलला बॉटलचा चौकोन जोडलेला होता त्याच लेवलला आता सुद्धा ठेवायचा आहे आणि जोडायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सेंटरवरती मार्किंग करायची आहे म्हणजे आपला खालचा जो लांब पट्टा आहे बरोबर त्याच्या सेंटरवरती मार्किंग करायची आहे। तसाच आपला दुसरा पार्ट आहे त्याच्यावरती सुद्धा मार्किंग करायचे आहे म्हणजे आपले दोन्ही सेंटर एकमेकांवरती आले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण शिलाई मारायची आहे। मला सवय आहे त्यामुळे मी डायरेक्टच जोडलेला आहे। तुम्ही सुद्धा डायरेक्ट जोडलं तरी चालेल पण तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर तुम्ही डायरेक्ट जोडलं तर तुमची कदाचित फिनिशिंग चांगली येणार नाही त्यामुळे तुम्ही सेंटर काढून घ्यायचं आहे त्यामुळे तुमची फिनिशिंग चांगली येईल। मी तुम्हाला दाखवलेली ही बॅग थोडीशी वेगळीच आहे आणि जरी समजा तुम्हाला छोट्या साईजमध्ये करायची असेल तरी कसं मेजरमेंट घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। मी अगदी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला असंच काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते। मी तुमच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करते तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करत जा। तुम्ही लाईक केल्यामुळे मला मोटिवेशनल मिळत राहील आणि तुमच्यासाठी अजून छान छान व्हिडिओ बनवत जाईल। तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही किंवा कमेंट करत नाही। तुम्ही कधीतरी कमेंट करतात ते कमेंट बघून मला खूप छान वाटतं की आपण काहीतरी केलेलं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। मी जसं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी व्हिडिओ करत असते तसेच तुम्ही सुद्धा माझ्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा किंवा माझं काही चुकत असेल किंवा माझ्यामध्ये काही अजून सुधारणा पाहिजे असेल ते सुद्धा मला हक्काने सांगत जा। आणि मी जसं घरी बसून 2 पैसे कमवते तसेच माझ्या मैत्रिणींना सुद्धा घरी बसून 2 पैसे कमवता यावेत म्हणूनच मी हे व्हिडिओ करत असते। जर तुम्हाला शिलाई काम चांगले येत असेल तर तुम्ही घरी बसून अशा पद्धतीने वेगवेगळ्या टिफिन बॅग बनवू शकता आणि आता स्कूल चालू झाल्यानंतर अशा पद्धतीचे टिफिन बॅग तुम्ही सेल करू शकता। मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला जर चांगलं शिलाई काम येत असेल तर शिलाई रिलेटेड कोणकोणते बिझनेस करू शकतो हे सांगितलेलं आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून शिलाई रिलेटेड कोणताही बिझनेस चालू करू शकता आणि तुम्ही सुद्धा घर बसल्या 2 पैसे कमवू शकता। चौकोनची दुसरी पट्टी जोडताना तुम्ही खालच्या साईडला आल्यानंतर अगोदर सारखेच करायचे आहे। सुई खाली ठेवायची आहे आणि नंतर मग तो चौकोन फिरवायचा आहे आणि पुन्हा आपण त्याच्यावरती नेहमीप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे। ज्या ताई नवीनच आहेत किंवा ज्यांना शिलाई काम जास्त येत नाही किंवा बॅग पहिल्यांदाच बनवत आहेत अशा ताईंना सुद्धा समजावं की आपण दुसरी पट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे म्हणूनच मी हे दाखवलेले आहे। आपण जी बॉटलसाठी दुसरी पट्टी जोडलेली आहे ती फक्त आपण दोन्ही साईडूनच जोडलेली आहे। खालच्या साईडून आपली पट्टी 1 ते 1.5 इंच वरतीच आहे। तुम्हाला कोणतीही शंका राहू नये म्हणून मी हे तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे। आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल आपण कशा पद्धतीने ही बॅग शिवलेली आहे। सेम अगोदरच्याच पद्धतीने आपण दुसरा चौकोन पूर्ण जोडून घ्यायचा आहे। आपला दुसरा चौकोन पूर्ण बेल्टला लावून झालेला आहे आणि बॅग आपली अशा पद्धतीने दिसत आहे आणि ह्याचे धागे दोरे निघत आहेत त्यामुळे आपण ह्याला दुसरा कापड लावणार आहोत। त्या अगोदर आपल्याला बेल्ट सुद्धा लावायचे आहेत तर मी बेल्ट किती घेतलेत हे मोजून दाखवते। तर हे बघा तयार बेल्ट हे आपले 11 इंच बाय 1 इंच आहे। तुम्ही अजून लांब घेतले तरी चालेल माझ्याकडे एवढंच कापड होतं त्यामुळे हे 11 इंचाचेच झालेले आहेत आणि या बॅगेला आपल्याला पूर्ण सगळीकडून कापड लावायला लागणार आहे त्यासाठी ही लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे। ही सुद्धा 1 इंचाचीच असेल। तर ही पट्टी आपण 2 पद्धतीने लावू शकतो। पहिली पद्धत म्हणजे ही पट्टी आपण अशा पद्धतीने ठेवून त्यावरती शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी अशी डबल फोल्ड करायची आहे नंतर त्यावरती पुन्हा एक शिलाई मारायची आहे
ही पद्धत कठीण वाटत असेल किंवा फोल्ड करायला व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही ह्या पट्टीवरती अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने जोडायची आहे। दुसऱ्या साईडची पट्टी लावताना मी अगोदर या पट्टीवरती शिलाई मारून घेतलेली आहे आणि नंतर मग ती फोल्ड करत आहे। अशा पद्धतीने केल्यामुळे आपली पट्टी लवकर जोडून होते। हे बघा, पट्टी लावल्यानंतर आपली बॅग परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसत आहे आणि ही पट्टी आपण सगळीकडून अगदी व्यवस्थित अशी लावून घेतलेली आहे, त्यामुळे आपली बॅग दिसायला सुद्धा छान दिसत आहे। आता आपण याला बेल्ट लावून घेऊयात। जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोठे बेल्ट करायचे आहेत। अशा पद्धतीची बॅग सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसते। जरी तुम्ही ऑफिसला अशा पद्धतीने बॅग नेली तरी सुद्धा ती दिसायला छान दिसते। तर ही बॅग आपल्याला स्कूलसाठी करायची आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने छोटे बेल्ट लावलेले आहेत। तर ही बॅग आपली तयार आहे। कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। आणि ही बॅग आपण स्कूलमध्येच नाही तर मार्केटमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल अशा वेळी पाण्याची बॉटल, लहान मुलांचे कपडे अशा वेळी सुद्धा आपण ही बॅग नेऊ शकतो। आणि बॉटल ठेवण्यासाठी आपण हा वेगळा कप्पा केलेला आहे। हा तुम्हाला कसा वाटतो, ही आयडिया तुम्हाला कशी वाटते हेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून तुम्हाला कोणत्या पॅटर्नची टिफिन बॅग बघायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं वेलक्रो लावला तरी चालेल, मला गरज नाही वाटत त्यामुळे मी नाही लावला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि टेक केअर।